रक्षतु रक्षाचनोदिच देव प्रभृदाचन शर्म यच्छद्वि बर्हा स्वाहा तुई श्रुतंगन सदा निवानन मृगन भीममुपन हन्तु मुग्रं मृडाचरित्रे रुद्रस्तवानो त्याची अनुराग अपार संपत्ती संपत्ती प्राप्त होईल त्याची वाढू विमल कीर्ती ओळखी बसव सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो वृद्धाभिमान तो नसो सर्व विद्या सार गवसो भक्त श्रेष्ठा लागुणी त्या कारणे ग्रंथ रचना जी ही प्रसिद्धीचा आणिला त्याची रक्षावे कल्याणा कृपागणा समर्थ स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्याचे तपस्वी वेचन सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी रूपी पितौजनान तैशात सहस्रयोजने व धन्वानी तन्मसी स्वाहा पती रक्षयैल वृदाय व्यदुतो गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो नमः पार्वती पते हर हर महादेव श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। कदमताई हवनापाशी या की जरा श्री खंडेराय सदानंदाचा श्री खंडेराय महाराज की जय। श्री खंडेराय महाराज की जय। श्री खंडेराय महाराज पूर्णम महाराज की जय। श्री खंडेराय महाराज की जय। श्री खंडेराय महाराज की जय। सदानंदाचा सदानंदाचा जय मल्हार। श्री खंडेराय महाराज की जय। श्री खंडेराय महाराज की जय। श्री खंडेराय महाराज की जय। किती झाले? 3 झाले ना? धर्मादिनाथम अश्वबोधारूढा परमवीरलम श्रीकोटिकंदर्पदर्पम श्रीमल्लारी राज विजय जयकरम महासाकांतक सिद्धम। अध्याय 1 श्री गणेशाय नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः। मामृतात् ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्ष्य। मामृतात् ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्ष्य। मामृतात् गुह्याति गुह्य गोप्त्वा त्वं गृहाणा स्म कृतं जपम् सिद्धिर्भवतु मे देवो तत्प्रसादान् महेश्वर मृत्युंजय महारुद्र। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। महिला मंडप श्री खंडेराय महाराज की जय। श्री खंडेराय महाराज
उचलायचंय. हळूहळू बसा खाली. गुडघ्यावर बसा. गुडघ्यावर बसा. मुलांनी खाली बसा. गुडघ्यावर बसा. भंडारा कधी उधळायचा? थांब झाल्यावर. जरा होऊ दे, तळी तर उचलू दे. बघा, ऐका. माझं हे मनस्तवर 5 वेळा फक्त हळूहळू. एक दोन, एक दोन, एक दोन. जय महाराज. महाराज चिंतामणी मोरया, बेलवड्याचा सैन्यवडा, अगरबंद नगारा, सोन्याची जेजुरी, मोठ्याचा चुरा, निळा गोडा, बाई तोडा, कबड्डी गरबता, बेंबी हिरा, गळ्यात कंठी, मोहरमा, डोईवर शेणा, अंगावर शाल, सगळा हिरा, जेजुरी जाई शिकाळ खेळ, मासा सुंदरी आरती करे, देवावळे नाना परे, देवाचा शुभरा, कोटला शुभरा, खंडेरायचा खडका, भंडाराचा बडका, बोल सगळा गंडाचा. एक दोन, एक दोन, एक दोन. जय मल्हार. अजून एकदा, अजून एकदा. खाली ठेवा, खाली ठेवा. अजून एकदा. नाही, बायकांचं नसतं. बायकांना नाही. अजून एकदा करायचं. 3 वेळा उचलायचं. 5 वेळा उचलायचं. गोंधळ नका रे करू. ए शांत बसा. भंडारा लावा. अरे जास्त मत कर. त्या कलर बायकांनी नाही लावायचे. सदानंदाचा एक दोन, एक दोन, एक दोन. जय महाराज. महाराज चिंतामणी मोरया, बैरवचा संगमा, बैरवचा संगमा, गडबड नगारा, सोन्याची जेजुरी, मोठ्याचा चुरा, निळा घोडा, बाई तोडा, कबड्डी गरबता, बेंबी हिरा, गळ्यात कंठी, मोहरमा, ईश्वरशाल, डोईवर शाल, अंगावर शाल, सदा हिरा, जेजुरी जाई शिकाळ खेळ, मासा सुंदरी आरती करे, देवावळी नाना परे, देवाचा शुभरा, कोटला शुभरा, खंडेरायचा खडका, भंडाराचा बडका, बोल सदानंदाचा. एक दोन, एक दोन, एक दोन. आता इकडे चला. ड्युटी घ्या आता. कुणीतरी एक घ्या पटकन. जय मल्हार. एक दोन, एक दोन. जय मल्हार. एक दोन, एक दोन. अरे पुरुषांकडे का की हळद भंडाराच्या पुरुषांकडे उधळायला द्या ना त्यांना. द्या द्या लवकर. द्या लवकर भंडारा. एक गोद, एक गोद. जय मल्हार. एक गोद, एक गोद. सदानंदाचा एक गोद, एक गोद. हे बाळा असं नाही टाकायचं. एक गोद, एक गोद. सदानंदाचा एक गोद. जय मल्हार. श्री सदानंद महाराज की जय. खंडेराव महाराज की जय. सदानंदाचा ड्युटीवाले पुढे या. चला. सदानंदाचा एक गोद, एक गोद. जय मल्हार. या पुण्याकडे जायचंय आपल्याला. जेजुरीकडे 5 पावलं. एक गोद. जय मल्हार. खंडेराव महाराज सगळ्यांनी द्या. ज्यांच्या हातात भंडारा आहे त्यांनी पुरुषाच्या हातात द्या ना. नाहीये भंडारा. श्री खंडेराव महाराज की जय. एक गोद, जय मल्हार. एक गोद, एक गोद. जय मल्हार. श्री खंडेराव महाराज की जय. हळूहळू. श्री खंडेराव महाराज की जय. सदानंदाचा एक गोद, एक गोद, एक गोद. जय मल्हार. एक गोद, एक गोद. जय मल्हार. जय जयकार करा सगळ्यांनी. दिसतात सदानंदाचा एक गोद, एक गोद, एक गोद. जय मल्हार. गेले की कदमताई जावा की या की मागं. सदानंदाचा मी श्लोक म्हणेल फक्त तुम्ही हात जोडा. धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यास मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपले. देश दोही तुगे कुत्ते, मारो निघाला पडते. देवदास पावती पत्ते, यदार्थी संशय नाही. देव मस्तकी लढावा, अवगाहन करावा, मुलक बनवावा की बनवावा. धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.
शिवरायांची सलगी जाणे कैशी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधे तो योग राज्य साधनांची लगबग कैशी केली यावनी करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष यापरी आता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे जीवितात तुमत मानावे या लोकी परलोकी व्हावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय गो माता की जय आत्ताचा जो श्लोक घेतला ज्यांच्यामुळे आपल्या देवळावरती कळस आहे आणि आपल्या घरामध्ये मंदिर आहे तर त्याला आपण पूजन करू शकतो जसं की आता आपण स्वामींची जी काय पूजा केली त्यांच्यामुळे केली मग त्यांचा आपण हा श्लोक घेतलाय. चला या कोणी बाहेर बाहेर थांबा नाही तर झालेले नाही प्लीज जरा सगळे बाहेर चला. ते बाहेर पडतो काही काम करणारे सुद्धा एक शेवटची
वस्तू दिली सोडली भारत माता की जय. सदानंदाचा एकच जय मल्हार. श्री खंडेराय महाराज की जय. श्री खंडेराय महाराज की जय. श्री खंडेराय महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. फुले घ्या आता सगळ्यांकडून. सगळ्यांची फुलं गोळा करा. एकाने गोळा. दिगंबरा 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 श्रीपादंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींची मूर्ती आहे पुढे लागेल मूर्ती झाकली थोडस गणपती ओंकारा औट मात्रा कोटी सूर्य विचारी भव पसारा ओ वायु आरती श्री गणपती ओंकारा पीठ वर्णाकार मात्रा ब्रह्मा सुजकारा ओकार जे मृतवर्ण रक्षसी अखिल चराचरा ओ वायु आरती श्री गणपती ओंकारा नी
श्री गणपती ओंकार दुर्गे दुर्गत भारी तुझ विना संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी
स्वामी समर्थ. जाधवताई कार्यरत जे आहेत ना पडद्यामध्ये जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून फक्त तीव्र इच्छा होती की सगळं पुढे महिलांना, कोणी जाऊ नका. सर्व महिलांना गुरुचरित्र वाचन करायची खूप इच्छा असते मनापासून. ती पूर्ण करायची. ती स्वामीने अक्षरशः इतका प्रतिसाद देऊन आमची इच्छा पूर्ण केली. सर्व महिलांना आम्ही गुरुचरित्र जे आम्ही ठरवलं तर ते सार्थक झालेलं आहे असं मला मनापासून वाटतं. पुन्हा आणखीन एक इच्छा की महिलांना ते आध्यात्मिक याग कशा असतात, मल्हारी याग, गणेश याग, स्वामी सारामृत याग, केळी, प्रसादाची केळी. या यागाविषयी आम्ही प्रत्यक्ष त्यांना इथं माहिती खायची देऊ नाही, शकतो. घरी जाऊन खायचं. आणि साडी त्यामुळे- पण घरी न्या. खाल्लं इथं तर बॅगेत घालायचंय. 2 मिनिटं. सर्व सकाळपासून हे नैवेद्य आरत्या कशा असतात, 3 आरत्या कशा असतात, स्वामींच्या आरत्या कशा असतात. परत तुम्ही गुरुचरित्र पारायणचं सगळ्यांना मिळावं हे तळमळीची इच्छा होती. ती स्वामींनी पूर्ण करून घेतली. बहुसर महिलांनी स्वामीचे तर आम्हाला सार्थक लागलं. ते आपलं सुद्धा सार्थक होतं. तर ते सगळं तुम्ही साध्य कर तुमच्या सहकार्यामुळे. आणि हे कार्य करताना आम्हाला वाटलं आम्हाला मदत काय मिळेल, आपण दुसऱ्याच्या दारात हे करतोय. तरी जने दादा खुडे तिथले आमचे म्हणजे आम्हाला जागा पाहिजे होती, त्यांनी लगेच दुसऱ्याशी समाधान करून आम्हाला मंडप उभा करून दिला. आणि त्याप्रमाणे सगळ्या महिलांना आम्ही कुणालाही नाही म्हटलं नाही. जेवढी नावं येत होती तेवढी आम्ही नावं घेतली. जेवढ्या सगळ्यांना द्यायची सेवा ही इच्छा होती स्वामींची ती त्यांनी पूर्ण करून घेतली. म्हणजे स्वामी काय म्हणतात, तुम्ही करा, मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही करा, पुढं व्हा, मी तुमच्या पाठीशी आहे. हे आम्ही धाडस केलं. आम्ही विचार उद्यापर्यंत होतं तरी आता कुठं करायचं आम्ही चाललो. तर ह्या पुढे गणेश परिवाराने एका शब्दात सांगितलं, आम्ही मंडप घालतो तिथं कुठं घालायचा, किती बसवायचे. नावं खूप येत होती. त्या सगळ्यांना जागा मिळाली. ही आमची इच्छा पूर्ण झाली. परत सगळ्यांना याग म्हणजे एक इच्छा होती की देवांचे प्रत्येक याग कशा असतात. गणपतीचं गणेश याग, श्री स्वामी याग, नवचंडी, महिला तुळजाभवानीचे याग आणि मल्हारी या सगळ्या इतका उत्तम प्रतिसाद दिला. आणि आम्ही जे आम्हाला लागणार ते वस्तू साहित्य मागच्या वर्षी आम्ही सप्ताह केला त्यावेळेला आम्ही घरोघर जाऊन मागितलेल्या होत्या वस्तू. संपूर्ण वस्तू आम्हाला लागत होत्या, आम्ही घरोघर जाऊन मागितल्या. पण ह्याला आम्हाला काहीही विकत आणावं लागले नाहीये. प्रत्येकाने संपूर्ण साहित्य सेट अगदी कलश आणि साहित्य जे लागल ते मागं सांगल तोंडात पडलं की सगळ्या वस्तू आम्हाला मिळाल्या. कुठल्याही आम्हाला कमी पडले नाहीये. पण नैवेद्य आरत्या सगळ्या असू द्या. आणि शेवट्यानंतर तिसरा प्रहरचा आम्हाला प्रश्न होता की प्रहर काय हे माहित होत नाही. प्रहर म्हणजे काय असं वाटतं. आम्ही जास्त प्रसार करू शकलो नाही. तरी पण शक्यतो सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपल्या मुलाबाळांना, आपल्या घरातल्या सगळ्यांना प्रहर म्हणजे काय तर स्वामींचं नामस्मरण करायचं. ही सेवा केव्हाही मिळत नाही, सप्ताह काळातच मिळते. हा प्रहर काळ अध्याय वाचायचं ते अखंड करायचं नाही. उद्या त्याची सांगत आहे. गुरुवारी सुरू झालेलं होतं प्रवचन आणि उद्याची सांगत आहे. आजच्या दिवस प्रवास आहे. आणि स्वामींचं असं आहे की तुम्ही रात्री 12 ते 2 या काळात जर प्रहर केला म्हणजे प्रहर करणे म्हणजे वीणा घेऊन नामस्मरण करणे किंवा स्वामी सारामृत सतत वाचणे आणि माळ जपणे. तर हे सगळ्यांना माहिती आहे. हा आमचा खटाटोप होता.